मला तर गाईच आजची रेसिपी आहे कोलमीचं कालवण आणि चपाती। तर सगळ्यात आधी मी पीठ मळून घेतलं आहे आणि एका साईडला भाजीची पण तयारी केलेली आहे। 2 कांदे आणि 2 टोमॅटो कट करून घेतले आहे आणि बघा तेल घालायचं आहे सगळ्यात आधी कढईमध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर 2-3 कढीपत्ते टाकायचे आहे त्याच्यामध्ये कट करून आणि कांदा घालायचा। कांदा जोपर्यंत फ्राय होते तोपर्यंत आपण एक साईडला चपाती करून घेऊया। तर माझ्या चपात्या पण होतात एका साईडला आणि एका साईडला भाजी पण होऊन जातो। तर माझा टाइम वेस्ट नाही होत, माझं फटाफट अर्ध्या तासात किंवा फटाफट काम होऊन जातं माझं लगेच। तर बघा कांदा पण आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आपण त्याच्यात टोमॅटो घालूया। टोमॅटो घातल्याच्या नंतर थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घालून कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत परत आपण चपात्या करायला घेऊया। तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कशा नाही, तर मी तुम्हाला अजून रेसिपी दाखवणार। पुढच्या रेसिपी पण मी तुम्हाला दाखवत जाणार कशा बनवते मी कशा नाही। हे बघा माझा मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे। तर आपण व्यवस्थित मसाला फ्राय करून घेऊया आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। तर 1-1.5 चम्मच मी आलं लसूणची पेस्ट घालणार आहे आणि जे घरातले मसाले असतात आपले ते घालायचे आहे। धनिया पावडर, मालवणी मसाला आणि हळद, काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं मीठ परत घातलं मी कारण थोडंसं मी कमी घातलेलं पहिला म्हणून। तर मी भाजीला अजिबात पाणी घालणार नाही आहे। जे पाणी याला सुटतं त्याच्यामध्येच मी व्यवस्थित भाजीची ग्रेव्ही बनवणार आहे कारण यांना जास्ती ग्रेव्ही नको आहे, थोडीशी नॉर्मल ग्रेव्ही हवी आहे। तर मी पाणी अजिबात घातलं नाही, जेवढं पाणी मच्छीला सुटलं आहे तेवढंच मी राहून दिलं आहे। आणि घरातला मसाला किंवा तुम्ही बाहेरचा मच्छी मसाला घालू शकता। तर ह्या काकी घरातच बनवतात मच्छी मसाला, तर मी तोच घातलेला आहे। तर बघून घ्या माझा व्यवस्थित मसाला फ्राय झालेला आहे। तर आपण याच्यात कोलमी घालूया। तुम्ही याच्यामध्ये कोकम पण घालू शकतात, पण ह्या काकींना कोकम नाही आवडत, तर कोकम मला नाही घालायचं सांगितलेलं आहे। तर बऱ्यापैकी मस्त व्यवस्थित माझी भाजी होणार आहे। तर तेल पण व्यवस्थित आहे, जर तुम्हाला तेल कमी वाटलं तर तुम्ही तेल पण घालू शकता। बघा भाजी व्यवस्थित माझी छानपैकी झाली आहे आणि एका साईडला चपात्या पण करून घेतल्या मी। तर नेक्स्ट व्हिडिओसाठी मला प्लीज लाईक आणि कमेंट करा। बाय बाय।